आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील अनालिसिस ऑफ फोर्सेस यातील न्यूमेरिकल बेस ऑन कोप्लॅनर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम यातील न्यूमेरिकल नंबर 2 पाहणार. कॅल्क्युलेट द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ अ रिझल्टंट फोर्स फॉर अ फोर्स सिस्टम ॲज शोन इन द फिगर. लोकेट इट विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ए. म्हणजे जी काही डायग्राम दिलेले आहे या डायग्राम मध्ये काय करायचं, आपल्याला रिझल्टंट आर फाइंड आउट करायचा आहे आणि तो रिझल्टंट आर पॉईंट ए पासून किती डिस्टन्स वरती ते डिस्टन्स एक सुद्धा फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर हे न्यूमेरिकल आपण अनालिटिकल आणि ग्राफिकल या दोन्ही मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. तर सर्वात प्रथम काय करूया, अनालिटिकल मेथडने रिझल्टंट आर फाइंड आउट करूया. तर रिझल्टंट आर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला कोणता माहिती आहे, अंडर रूट मध्ये समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर. मग सर्वात अगोदर आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल, समेशन एफ एक्स फाइंड आउट करावं लागेल. त्याचप्रमाणे समेशन एफ वाय सुद्धा फाइंड आउट करावा लागेल. समेशन एफ एक्स मध्ये काय करतो, हॉरिझॉन्टल टुवर्ड्स राईट साईडला जाणारी पॉझिटिव्ह आणि लेफ्ट साईडला जाणारी कशी घेतो, निगेटिव्ह फोर्स घेत असतो. मग आता बघा, हा कसा इन्क्लाइन फोर्स आहे. जर काही इन्क्लाइन असेल तर त्याला आपण काय करतो, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल अशा दोन कॉम्पोनंट फोर्स मध्ये कसं करतो, डिवाइड करतो. हा कोणत्या साईडला चालला, बाहेरच्या साईडला. मग डायरेक्शन कशी द्यायची, बाहेरच्या साईडला. म्हणजे हॉरिझॉन्टल फोर्स असतात त्यांना कसं लिहिणार आपण, फोर्स हँडेड. हॉरिझॉन्टल असल्यामुळे कॉस आणि अँगल हॉरिझॉन्टल ऍक्सिस सोबत किती करतो, 35 डिग्री. सिमिलरली व्हर्टिकल फोर्स बघा, फोर्स हँडेड व्हर्टिकल असल्यामुळे साइन आणि हॉरिझॉन्टल सोबत अँगल किती करतो, 35 डिग्री. हा ऑलरेडी व्हर्टिकल आहे, हा हॉरिझॉन्टल आहे, हा व्हर्टिकल आहे. म्हणजे इथं सर्व फोर्स रिझॉल्व्ह केलेले आहेत. आता जे काही यात हॉरिझॉन्टल फोर्स आहेत त्यांची काय करूया, ऍडिशन करूया. मग आता बघा, पहिला हॉरिझॉन्टल फोर्स किती आहे, 100 कॉस 35. 100 कॉस 35 कोणत्या डायरेक्शनला येतो, लेफ्ट साईडला. लेफ्टला जाणारी कशी घेतो, निगेटिव्ह. नेक्स्ट बघा, हा व्हर्टिकल आहे त्यामुळे हॉरिझॉन्टल मध्ये घ्यायचा नाही. नेक्स्ट बघा, हॉरिझॉन्टल किती आहे, 500. कोणत्या डायरेक्शनला चालला, राईट साईडला. राईटला जाणारे पॉझिटिव्ह. नेक्स्ट बघा, हा फोर्स व्हर्टिकल आहे, व्हर्टिकल यात घ्यायचा नाही. म्हणजेच टोटल फोर्स जेवढे आहेत तेवढे आपण इथं कन्सिडर केलेत. जे हॉरिझॉन्टल आहेत तेवढेच फक्त एपेक्स मध्ये येणार आणि जे व्हर्टिकल आहेत ते एफ वाय मध्ये येणार. कॅल्क्युलेट करूया. मायनस ब्रॅकेटमध्ये 100 कॉस 35 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 500. किती आन्सर आला आपलं, 418.08. सर्व फोर्सेस कसे आहेत आपले, न्यूटन मध्ये आहेत, त्यामुळे याचं युनिट काय असणार आहे, न्यूटन. समेशन एफ एक्स इज इक्वल टू किती आलं, 418.08 न्यूटन. सिमिलरली काय करूया, समेशन एफ वाय फाइंड आउट करूया. समेशन एफ वाय म्हणजेच काय, जे काय व्हर्टिकल फोर्स आहेत त्यांची काय करायची, ऍडिशन. मग व्हर्टिकल कोणते असतात, एक असतात ते अपवर्ड आणि दुसरे असतात ते डाऊनवर्ड. जे अपवर्ड असतात ते पॉझिटिव्ह घेतो, डाऊनवर्ड असतात ते निगेटिव्ह. मग आता बघा, याचा अपवर्ड किती आहे, 100 साइन 35. 100 साइन 35 कोणत्या डायरेक्शनला चालला, वरती. अपवर्ड कसे घेतो, पॉझिटिव्ह. नेक्स्ट बघा, हा 300 कोणत्या डायरेक्शनला चालला, डाऊनवर्ड. डाऊनवर्ड कसे घेतो, निगेटिव्ह. नेक्स्ट बघा, हॉरिझॉन्टल घ्यायचं नाही. व्हर्टिकल किती आहे, 500 कोणत्या डायरेक्शनला चालला, अपवर्ड. अपवर्ड कसे घेतो, पॉझिटिव्ह. सर्वांचं कॅल्क्युलेशन करून काय करूया, एफ वाय फाइंड आउट करूया. ब्रॅकेटमध्ये 100 साइन 35 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस 300 प्लस 500. किती आन्सर आला आपलं, 257.35. सर्व फोर्स न्यूटन मध्ये असल्यामुळे युनिट काय येणार, न्यूटन. आता एफ एक्स माहित आहे, एफ वाय माहित आहे. रिझल्टंट आर फाइंड आउट करूया. फॉर्म्युला काय असतो, अंडर रूट मध्ये समेशन एफ एक्सचा स्क्वेअर प्लस समेशन एफ वायचा स्क्वेअर. कॅल्क्युलेट करूया व्हॅल्यू पुट करून. समेशन एफ एक्स किती आहे, 418.08 चा स्क्वेअर प्लस एफ वायची व्हॅल्यू किती आहे, 257.35 चा स्क्वेअर. रिझल्टंट आर फाइंड आउट करूया. सर्वप्रथम ही ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस ही ब्रॅकेटचा स्क्वेअर करूया. आलेल्या आन्सरचं काय करूया, अंडर रूट घेऊया. म्हणजेच 418.08 चा स्क्वेअर प्लस 257.35 चा स्क्वेअर. काहीतरी आन्सर आलं, या आन्सरचं काय करूया, अंडर रूट घेऊया. आन्सर किती आलं आपलं, 490.93. युनिट काय असणार आहे, न्यूटन. रिझल्टंट आर फाइंड आउट केलेला आहे. अँगल थिटा फाइंड आउट करूया. फॉर्म्युला काय असतो, टॅन इनव्हर्स ऑफ समेशन एफ वाय डिवाइडेड बाय समेशन एफ एक्स. व्हॅल्यू पुट करूया. टॅन इनव्हर्स ऑफ एफ वायची व्हॅल्यू किती आहे, 257.35 डिवाइडेड बाय एफ एक्सची किती आहे, 418.08. जे काही कॅल्क्युलेट केल्यानंतर आन्सर येणार ते अँगल थिटा असणार. शिफ्ट धरून टॅन दाबल्यानंतर टॅन इनव्हर्स ब्रॅकेटमध्ये 257.35 डिवाइडेड बाय 418.08. किती आन्सर आला आपलं, 31.63.
1 डिग्री. तर इथं आपण रिझल्टंट आर आणि अँगल थिटा अॅनालिटिकल मेथडने आन्सर फाइंड आउट केलेला आहे. हेच आन्सर ग्राफिकल मेथडने सेम आन्सर येते का काय करूया एकदा ग्राफ पेपरवरती चेक करूया. तर ग्राफिकल मेथडने न्यूमरिकल सॉल्व्ह करताना सर्वात पहिली स्टेप काय करतो, जे काही आपल्याला गिव्हन डायग्राम आहे ते आपण कशी करत असतो, विथ स्केल ड्रॉ करत असतो. त्यालाच आपण काय म्हणतो, स्पेस डायग्राम. मग आता हा आपल्याला रेक्टँगल दिलेला आहे. ह्याची जी काही आपल्याला बेस दिलेली आहे ती किती दिलेली आहे, 5 मीटर, आणि जी काही त्याची हाईट दिलेली आहे ती किती आहे, 2.5 मीटर. मग आपण काय करायची, स्केल किती घ्यायची इथं, स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल काय करायचं, 1 मीटर घ्यायची. म्हणजेच 5 मीटर म्हणजेच किती असणार आहे, 5 सेंटीमीटर, आणि 2.5 मीटर म्हणजेच किती असणार आहे, 2.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे काय करायचं, एक रेक्टँगल ड्रॉ करायचा. त्याला ए बी सी डी अशी नावं द्यायची, आणि जे काही फोर्स आपल्याला दिले ते काय करायचं, विथ स्केल ड्रॉ करायचं. ए वरती किती आहे, 100 न्यूटन बाहेरच्या डायरेक्शनला जातो. हॉरिझॉन्टल सोबत किती अँगल क्रिएट करतो, 35 डिग्री. मग काय करायचं, बरोबर इथं काय करायचं, 0 ला 0 मॅच करून 35 डिग्री वरती काय करायचा, 100 न्यूटन फोर्स ऍक्ट करायचा. नेक्स्ट बघा, डी वरती काय 300 न्यूटन व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे, तो ॲज इट इज इथं ड्रॉ करून घ्यायचा. सिमिलरली बघा, सी वरती काय 500 न्यूटन टुवर्ड्स राईट साईड जातो, किती आहे तो, 500 न्यूटन, तो इथं ड्रॉ करायचा. सिमिलरली बी वरती बघा, अपवर्ड फोर्स किती आहे, 500 न्यूटन, तो इथं ड्रॉ करायचा. अशा प्रकारे काय करायचं, दिलेल्या माहितीच्या आधारे विथ स्केल आपण काय केलेले आहे, स्पेस डायग्राम ड्रॉ केलेले. त्यानंतर पुढची स्टेप काय करतो, जे काही फोर्सेस आहेत त्यांना आपण काय देत असतो, बोनोटेशन देत असतो. म्हणजेच फोर्सच्या दोन्ही साईडला काय करत असतो, कॅपिटल लेटर्सने नाव देत असतो. मग हा पहिला फोर्स किती आहे, 100 न्यूटन, त्याच्या ह्या साईडला काय लिहूया, कॅपिटल ए, आणि त्याच्या पुढे काय लिहूया, कॅपिटल बी. नेक्स्ट फोर्स किती आहे, 300, त्याच्या ऑलरेडी मागे कोणता, बी आहे, त्याच्या पुढे नाव काय द्यायचं, सी द्यायचं. नेक्स्ट बघा, 300च्या पुढचा 500, ह्याच्या पाठीमागे कोणता आहे, सी. नेक्स्ट काय असणार आहे, डी. नेक्स्ट बघा, 500च्या पुढचा 500 न्यूटन, याच्या पाठीमागे कोणता आहे, डी, आणि एन कुठे होणार, ए. म्हणजेच काय असणार, आपण ए डॅश घेणार आहोत. आता इथं आपण बोन नोटेशन दिलेले आहेत, या बोन नोटेशनच्या आधारे काय करायची, वेक्टर डायग्राम ड्रॉ करायची. मग सर्वात पहिल्यांदा काय करायचं, असं कुठेतरी एक पॉईंट घ्यायचा. तो पॉईंट आपला कोणता असणार आहे, ए. या पॉईंट पासून काय करायचं आपल्याला, ए बी वेक्टर ड्रॉ करायचा. ए बी वेक्टर कसा आहे, हॉरिझॉन्टल सोबत 35 डिग्री अँगल करून 100 न्यूटन वरती जातो. म्हणजेच काय करायचं, इथून 35 डिग्री काय करायचा, इथं बरोबर हॉरिझॉन्टल लाईनला हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकलला व्हर्टिकल लाईन मॅच करून काय करायचं आहे, हॉरिझॉन्टल सोबत 35 डिग्री वरती जायचं. म्हणजे इथून असं 35 डिग्री, बरोबर इथं 35 डिग्री वरती काय करायची, एक लाईन ड्रॉ करायची. आणि आता काय करूया, स्केल घेऊया आपण. स्केल, हे जे काही फोर्सेस आहेत, 100 न्यूटन, 300 न्यूटन आणि 500 न्यूटन, हे आपल्या ग्राफ पेपरवरती बसले पाहिजेत, असे स्केल घ्यायचे. म्हणजेच काय करायचं, स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय घेऊया, 50 न्यूटन घेऊया, आणि सर्व फोर्स इथं नोट डाऊन करूया. पहिला फोर्स किती, 100 न्यूटन. 100 डिवाइड बाय 50 केल्यानंतर किती येणार, 2 सेंटीमीटर. म्हणजे 100 न्यूटन म्हणजेच काय करायचं, 2 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करायची. नेक्स्ट किती आहे, 300 न्यूटन. 300 डिवाइड बाय 50 किती आन्सर येणार, 6 सेंटीमीटर. जेव्हा 300 न्यूटन फोर्स ड्रॉ करणार तेव्हा काय करायचं, 6 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करायची. नेक्स्ट बघा, 500 न्यूटन. 500 डिवाइड बाय 50 म्हणजेच काय होणार, 10 सेंटीमीटर. जेव्हा 500 न्यूटनचा फोर्स ड्रॉ करणार त्यावेळी काय करायचं, 10 सेंटीमीटर लाईन ड्रॉ करायची. मग आता बघा, सर्वात पहिला फोर्स किती आहे, 100 न्यूटन, 35 डिग्री हॉरिझॉन्टल सोबत अँगल इथं घेतलेला आहे. आता काय करूया, इथून एक लाईन ड्रॉ करूया. बरोबर असं या पॉईंटला आणि या पॉईंटला ही लाईन मॅच करून काय करायची, इथून 2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर म्हणजेच किती असणार आहे, 100 न्यूटन काय करायची, ही लाईन ड्रॉ करायची. हा कोणता वेक्टर असणार आहे, ए बी. नेक्स्ट बघा, बी टू सी. बी टू सी किती आहे, 300 न्यूटन. 300 न्यूटन म्हणजे 6 सेंटीमीटर. कोणत्या डायरेक्शनला आहे, डाऊनवर्ड. म्हणजेच काय करायचं, बी पासून 6 सेंटीमीटर काय करायचं, खालती यायचं. बरोबर अशी व्हर्टिकल लाईन मॅच करून काय करायचं, इथून 6 सेंटीमीटर काय करायचं, डाऊनवर्ड यायचं. इथं कोणता पॉईंट असणार, बी, नंतर सी. नेक्स्ट वेक्टर कोणता, सी डी. कोणता आहे, 500 न्यूटन. कोणत्या डायरेक्शनला, ह्या डायरेक्शनला किती जायचं आहे, 500 न्यूटन. 500 न्यूटन म्हणजे 10 सेंटीमीटर. इथून काय करायचं, 10 सेंटीमीटर या डायरेक्शनला जायचं. बरोबर अशी हॉरिझॉन्टल लाईन मॅच करून काय करायचं, 10 सेंटीमीटर टुवर्ड्स राईट डायरेक्शन जायचं. हा कोणता असणार आहे, पॉईंट डी. नेक्स्ट बघा, डी टू ए म्हणजेच ए डॅश. कोणत्या डायरेक्शनला आहे, 500 न्यूटन अपवर्ड. म्हणजे इथून काय करायचं, 500 न्यूटन म्हणजेच 10 सेंटीमीटर वरती जायचं. बरोबर अशी व्हर्टिकल लाईन मॅच करून काय करायचं, 10 सेंटीमीटर वरती जायचं. हा पॉईंट कोणता असणार आहे, ए डॅश. मग आता ए आणि ए डॅश हे काय करायचं, डॉटेड लाईन जॉईन करायचं, आणि हे जे काही डिस्टन्स असणार आहे ते काय असणार आहे, आपलं रिझल्टंट आर. रिझल्टंट आर म्हणजेच काय, लेंथ ऑफ ए ए डॅश इंटू स्केल.
हे डिस्टन्स डॉटेड लाईनने ड्रॉ करून काय करूया, डिस्टन्स किती आहे मेजर करूया. बरोबर असा ए डॅशला ए मॅच करून काय करायचे, डॉटेड लाईनने लाईन ड्रॉ करायची आणि डिस्टन्स किती आहे ते काय करायचं, मेजर करायचं. तर बघा आता इथून हे डिस्टन्स किती आहे, 9.5678 म्हणजेच किती डिस्टन्स आहे, 9.8. 9.8 इंटू स्केल किती घेतलेला आहे आपण, 50 न्यूटन. कॅल्क्युलेट करूया रिझल्टंट आर. 9.8 इंटू 50 किती आन्सर आलं, 490. 490. सर्व फोर्सेस कसे आहेत, न्यूटन मध्ये. आलेला आन्सर कसं असणार आहे, न्यूटन. म्हणजेच रिझल्टंट आर किती आला आपला, 490 न्यूटन. ए टू बी कोणत्या डायरेक्शनला, ह्या डायरेक्शनला एरो देऊया. नेक्स्ट बघा, बी टू सी डाऊनवर्ड आहे. नेक्स्ट सी टू डी राईट साईडला जातो. डी टू ए डॅश कोणत्या डायरेक्शनला, अपवर्ड, म्हणजे हा अपवर्ड. म्हणजेच फोर्स कसे चाललेत, असे चाललेत. मग रिझल्टंट आर सुद्धा असा पाहिजे होता, परंतु आपला रिझल्टंट आर कसा असतो, ऑपोजिट इन सेन्स. म्हणजे या डायरेक्शनला न येता तो या डायरेक्शनला जाणार. हा काय असणार आपला रिझल्टंट आर. आणि या रिझल्टंट आरने हॉरिझॉन्टल लाईन सोबत किती अँगल क्रिएट केला, तो म्हणजे काय असणार आहे, अँगल थिटा. आता हा अँगल थिटा मेजर करून काय करूया, इथं थिटाचा आन्सर नोट डाऊन करूया. बरोबर अशी हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल, वर्टिकलला वर्टिकल लाईन मॅच करून अँगल मोजायचा. 10, 20, 30 आणि हा किती आहे, 31. म्हणजेच थिटा किती आहे, 31 डिग्री. तर अॅनालिटिकल मेथडने रिझल्टंट आर किती आलेला आपला, रिझल्टंट आर 490.94 न्यूटन एवढा आलेला आहे. आणि ग्राफिकलने किती आलेला आहे, 490. म्हणजे 0.9 फक्त अॅनालिटिकलने जास्त आलाय. अप्रॉक्सिमेटली दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत, सेम आहेत. त्याचप्रमाणे अँगल थिटा जो काय आपला ग्राफिकलने किती आलेला आहे, 31 डिग्री आणि अॅनालिटिकल मेथडने किती आलेलं आहे, 31.61 डिग्री. म्हणजे रिझल्टंट आर आणि अँगल थिटा अॅनालिटिकल आणि ग्राफिकल या दोन्ही मेथडने अप्रॉक्सिमेटली कशा आलेल्या, सेम आलेल्या आहेत. तर एकंदरीत यामध्ये आपण काय केलं, जो काही गिव्हन डाटा होता त्याच्या आधारे स्पेस डायग्राम ड्रॉ केली. त्यानंतर त्याला आपण बो नोटेशन दिले. या बो नोटेशनच्या आधारे काय केले, आपण वेक्टर डायग्राम ड्रॉ केली. स्टार्टिंगचा पॉईंट आणि एंडिंगचा पॉईंट जॉईन केला. ते डिस्टन्स म्हणजेच काय असतं, डिस्टन्स इंटू स्केल म्हणजेच रिझल्टंट आर. आणि हा जो काही रिझल्टंट आर हॉरिझॉन्टल सोबत किती अँगल क्रिएट करतो, ते अँगल थिटा. तर ग्राफिकली आणि अनालिटिकली या दोन्ही मेथडने रिझल्टंट आर आणि अँगल थिटा या दोन्ही व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली कशा आल्या, सेम आलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय, जो काही रिझल्टंट आर आहे तो ऍट पॉईंट ए पासून किती डिस्टन्स दूर आहे, तो डिस्टन्स एक्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग आपण काय करत असतो, युझिंग व्हॅरिग्नन्स थेरम वापरत असतो. व्हॅरिग्नन्स थेरम काय सांगतो, सर्व फोर्सेसची मोमेंट ऍट पॉईंट ए ही कुणा एवढी असते, तर जो काही रिझल्टंट आर आहे त्याची मोमेंट ऍट पॉईंट ए एवढी असते. म्हणजेच काय असतं, समेशन मोमेंट ऍट पॉईंट ए इज इक्वल्स टू रिझल्टंट आर इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग सर्वात प्रथम काय करूया, मोमेंट ऍट पॉईंट ए कॅल्क्युलेट करूया. समेशन मोमेंट ऍट पॉईंट ए, सर्व फोर्सेसची काय करायची, ऍट पॉईंट ए ला काय करायची, मोमेंट घ्यायची. ऍट पॉईंट ए ला मोमेंट घेताना काय करायचं, ह्या पॉईंट ए पासून बाहेर जाणारे किंवा ऍट पॉईंट ए कडे येणारे सर्व फोर्सेसची जर का आपण मुवमेंट घेतली तर किती असणार आहे, 0. मग आता बघा, ह्या पॉईंट ए पासून 100 cos 35 कसा चालला, बाहेर चालला, ह्याची जर का मुवमेंट घेतली तर किती असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजेच ह्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स काय सुद्धा नसतं, जे काही डिस्टन्स असतं ते 0 असतं. मग ही व्हॅल्यू इंटू 0 केलं तर काय होणार, 0. सिमिलरली बघा, 100 sin 35 हा सुद्धा पॉईंट ए पासून बाहेर चालला, म्हणजे जर का ह्याची मुवमेंट घेतली तर 0. म्हणजेच कसं, 100 sin 35 इंटू 0 काय येणार आहे, 0. सिमिलरली बघा, हा 500 न्यूटन काय करतो, इकडे येतो. जर का आपण या फोर्सची मोमेंट घेतली तरी काय असणार आहे, 0 येणार. म्हणजे 500 इंटू 0 काय होणार आहे, 0 येणार. नेक्स्ट बघा, राहिलेले फोर्स 300 न्यूटन आणि 500 न्यूटन या दोघांची काय करायची, मोमेंट घ्यायची. मग आता मोमेंट म्हणजेच काय असतं, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग हा फोर्स किती आहे, 300 न्यूटन इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा जो काय फोर्स आहे त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स इकडे येण्यासाठी किती लागेल, तर आपल्याला ए डी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल किंवा बीसी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल. बीसी दिलेलं आहे, म्हणजेच हे किती डिस्टन्स आहे, इथून 5 मीटर, म्हणजे 5 मीटर एवढं डिस्टन्स त्याला ट्रॅव्हल करावं लागणार आहे. यामध्ये कसं असतं, जे काही क्लॉकवाईज असतात ते आपण काय करतो, पॉझिटिव्ह घेतो आणि अँटी क्लॉकवाईज असतात ते निगेटिव्ह घेतो. मग आता हा फोर्स बघा, जर का याला असं यायचं असेल इकडे, तर कोणती डायरेक्शन झाली, ह्या डायरेक्शन. ही डायरेक्शन म्हणजेच घड्याळाची डायरेक्शन म्हणजेच क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि क्लॉकवाईज कसे घेतो, पॉझिटिव्ह. म्हणजे ही जी काही मुवमेंट घेतली ती कशी असणार आहे, पॉझिटिव्ह. नेक्स्ट फोर्स बघा, हा 500 न्यूटन. ह्याला जर काय ए ला यायचं असेल तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल. मग हे डिस्टन्स म्हणजेच काय, ए बी किती दिलेलं आहे, 2.5. म्हणजे इथं काय होणार, 500 इंटू 2.5. हा जो काही 500 न्यूटन आहे तो इकडे कसा येणार, ह्या डायरेक्शन येणार.
ह्या डायरेक्शनला म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध डायरेक्शन म्हणजेच अँटी क्लॉकवाईज कसे घेतो निगेटिव्ह. कॅल्क्युलेट करूया समेशन मोमेंट ॲट पॉईंट ए. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 300 इंटू 5 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस सेकंड ब्रॅकेटमध्ये 500 इंटू 2.5 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल आन्सर किती आलं 250. आन्सर आपलं कसं आहे पॉझिटिव्ह म्हणजेच काय असणार आहे क्लॉकवाईज. आणि याचं युनिट काय असणार आहे फोर्स कसे आहेत आपले सर्व न्यूटनमध्ये आहेत त्यामुळे न्यूटन आणि जे काय डिस्टन्स आहे ते कसं दिलेलं आहे आपल्याला मीटरमध्ये दिलेलं आहे म्हणजेच न्यूटन मीटर ही काय असणार आहे आपली मोमेंट. म्हणजे समेशन मोमेंट ॲट पॉईंट ए ही व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केलेलं आहे. ही व्हॅल्यू काय करूया इथं पुट करून जो काही डिस्टन्स एक्स आहे तो काय करूया फाइंड आउट करूया. म्हणजेच काय होणार समेशन मोमेंट ॲट पॉईंट ए इज इक्वल टू रिझल्टंट आर इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मोमेंट ॲट पॉईंट ए किती आहे 250 इज इक्वल टू रिझल्टंट आर कॅल्क्युलेट केलेला आहे किती आहे तो 490.93 इंटू डिस्टन्स एक्स. देअरफॉर एक्स इज इक्वल टू हा इकडे इंटू आहे इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार म्हणजेच काय होणार 250 डिवाइडेड बाय 490.93. कॅल्क्युलेट करूया डिस्टन्स एक्स. 250 डिवाइडेड बाय 490.93 इथे आन्सर आला आपलं 0.5. पुढे 0 आहे लिहिलं नाही लिहिलं तरी चालतं. सर्व डिस्टन्स कसे दिले आहेत आपल्याला मीटरमध्ये दिलेले आहेत त्यामुळे याचा आन्सर कसा असणार आहे मीटरमध्ये. म्हणजेच जो काय आपला रिझल्टंट आर आहे तो कुठं असणार आहे 0.5 मीटरवरती ए पासून ऍक्ट होणार. मग कुठं होणार आपल्याला माहित नाही म्हणून काय करायचं इथे कसा 0.5 मीटरचा असा एक सर्कल ड्रॉ करायचा. आता रिझल्टंट आर कुठे ऍक्ट होणार बघा हा एक्स ऍक्सिस हा वाय ऍक्सिस ह्या साईडला पॉझिटिव्ह ह्या साईडला निगेटिव्ह असतात. इकडे पॉझिटिव्ह आणि इकडे निगेटिव्ह असतात. आता एक्स वरती व्हॅल्यू कशी आहे पॉझिटिव्ह म्हणजेच ह्या साईडला आपली व्हॅल्यू येणार. सिमिलरली वाय वरती कशी आहे पॉझिटिव्ह म्हणजे वाय वरती पॉझिटिव्ह इकडे येणार. म्हणजे जो काय आपला फर्स्ट क्वाड्रंट आहे तिथं आपला रिझल्टंट आर येणार आणि तो अँगल थिटा किती असणार आहे 31 पॉईंट म्हणजे इकडून 31.61 डिग्रीवरती काय असणार आहे रिझल्टंट आर. म्हणजे जो काय रिझल्टंट आर आहे तो कसा असणार आहे आपला फर्स्ट क्वार्टर मध्ये येणार आहे. आता फर्स्ट क्वार्टर म्हणजेच काय असणार जी काही डायरेक्शन आहे ती या डायरेक्शनला अशी जाणार आहे. म्हणजेच जो काही रिझल्टंट आर आहे तो कसा असणार आहे इथं कुठेतरी ऍक्ट होणार. तो अँगल किती क्रिएट करणार 31.61 डिग्री. म्हणजेच इकडून काय करायचं अशी एक लाईन ड्रॉ करायची आणि हा अँगल किती असणार आहे तो 31.61 डिग्री. एवढ्या अँगलनं काय करायची एक लाईन ड्रॉ करायची. हा जो काही सर्कल आहे त्यातून हा टँजंट म्हणून गेला पाहिजे आणि जो काही अँगल आहे तो किती असणार आहे 31.61 डिग्री अशा डायरेक्शन. परंतु जर काही याची मोमेंट ॲट पॉईंट ए घेतली तर ती कशी आली पाहिजे आपल्या इथं क्लॉकवाईज आन्सर आलेला आहे. म्हणजे याची जर का मोमेंट आपण इथे घेतली तर कशी असणार आहे क्लॉकवाईज. म्हणजे ही जी काही पोझिशन आहे ती आपली कशी आहे बरोबर आहे. हे बघा ह्या डायरेक्शन जातं म्हणजे घड्याळाच्या डायरेक्शन म्हणजे क्लॉकवाईज बरोबर डायरेक्शन आहे. म्हणजे आपला जो काही रिझल्टंट आर आहे तो ऍट पॉईंट ए पासून काय असणार आहे 0.5 मीटर वरती सर्कल ड्रॉ केलेला आहे. याला काय करायचं एक टँजंट ड्रॉ करायचं परंतु अँगल किती येणार 31.61 डिग्री. अशा प्रकारे काय करायचं डायग्राम मध्ये रिझल्टंट आर ड्रॉ करायचं. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे रिझल्टंट आर आणि हा रिझल्टंट आर पॉईंट ए पासून किती डिस्टन्स वरती ऍक्ट होतो ते डिस्टन्स आपण इथं फाइंड आउट केलेलं आहे. हे न्यूमरिकल आपण अनालिटिकल आणि ग्राफिकल या दोन्ही मेथडने सॉल्व्ह केलेलं आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोर बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू यातीलच डिफरंट न्यूमरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.